आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली. ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौलवींच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने सजाए मौत बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला 2 जल्लादांनी साखळदंडांसकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या अली नकी या इस्लामी बंद्याचा खून लादला होता. दिल्लीचा बादशहा होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखळदंडासह दाखवण्यात आला. मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या कत्तलीच्या चबुतऱ्यावर चढवण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणे तोडण्यात येते तेवढ्या थंडपणे औरंगजेबाच्या जल्लादांनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली. शहजादा मुरादचे प्रेत बारगीच्या म्हणजे बंडखोरांच्या कब्रस्तानात दफन करण्यात आले. दाराला पूर्वीच दफन करण्यात आले होते. आता मुरादला मारण्यात आले. पण या नाचीज बाबींचा परिणाम अबुल मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पातशाह गाझी ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्ल केल्यापासून 3 महिन्यांच्या आतच त्याने आपला बच्चा मुहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून सुंता साजरा केला. औरंग म्हणजे सिंहासन, जेब म्हणजे त्याची शोभा वाढवणारा. हेच खरं. आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचवणारा होता. शिवाजीसारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते. त्या गादीची शोभा वाढवणाऱ्या गुणाला इमान म्हणत होते. असला गावंढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता. राजगडावर कदरेच्या सदरेसाठी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळो सोनदेव, नेताजीराव, येसाजी अशी मंडळी जमली होती. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि शंभू सुखावले. राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछायतीवर बसली. भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला. आमच्या कारभाराच्या कानूजाब्त्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ता खान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हरबाबीत सावध हुशार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या आसामींचा कस कानोसा मनी धरला आहे त्यांचा मतलब करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रींचे. आम्ही श्रींचे भूते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. जे अंगेजणीने अवघी यांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले ते आबादान करून त्याहून अधिक राज्याचा घेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे. ज्यांचा आम्ही आज मनातप करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप मारली तर धावणीचे मुख्य जनावर सुद्धा इमानाची स्वारी संगत देते. मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीच पायावर टाकण्यास रजाबंद होतो. नवे राज्य उभे करणे कठीण, त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्किल. हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे. या राज्यासाठी जे कामी आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कष्ट केली पाहिजे. हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो. अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात. त्याचा कोणाही अश्रापाच्या पाठीवर ओढणेचा कोरडा होणे वाजवी नाही. आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत. तुम्ही आमच्या मावळ लोकांचे गुण पारखले पाहिजेत. लहान थोर साऱ्यांनाच हातजोड देऊन बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. अवघी यास कारी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते. मनी साठवीत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खासगीच्या कारभारावर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला. मोरोपंत पिंगळ्यांच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले, मोरोपंत, सदरे सामने या. मोरोपंत लगबगीने उठले. उपरणे सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून हात बांधीत खाल गर्दनीने अदबीत राजांच्या समोर उभे राहिले.
राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंताच्या खांद्यावर चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे. आम्ही राज्यावर चालून येणारा गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतीजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू. मोरोपंत गहिवरून गेले. त्यांनी वाकून राजाच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकविला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्याच्या छातीला छाती भिडवीत त्यांची उरभेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला. मोरोपंतांची मुजुमदारी राजांनी निळोस सोनदेवांना दिली. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांना सुरनिसीची वस्त्रे बहाल केली. पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट्ट यांना दिले. कदरेची ही सदर उठण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुपे भागात धामाधूम घालणाऱ्या नामदार खानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली. शास्ता खानास कोण हुन्नराने शास्त द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगतीत चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीला मनात घोळवीत होते. आबासाहेब केवढे साजरे बोलतात. बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. हुकमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदार खानाच्या फौजेवर तुटून पडले. हातघाईची चमक उडाली. जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिवबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीच वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदार खान आणि सरफराज खान नेताजींच्या पाठलागावर पडले, पण त्यांना हूल भरून नेताजी राजगडावर वाटेला लागले. जाया झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या. तबिबांना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला. खुद्द सरनोबतच जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. विडावलेले आकाश मावळांवर कोसळू लागले. राजगडावरच्या खासे महालांच्या छपरावरून पागोळ्या पाघळू लागल्या. लाल ओहोळ गड उतरू लागले. राजांनी या पावसाळ्यात वाकेनवीसीची वस्त्र गंगाजी मंगाजी यांना बहाल केली. पुरे 5 महिने धुडगूस घालून पावसाळा पळाला. 12 मावळातून खबरा येऊ लागल्या. नामदार खानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील ती गावठाणं तसनस करीत चालला होता. रोहिड खोऱ्यातून कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे यांचे खानाच्या मुलुकमारीचे बयाजवार वर्णन करणारे पत्र आले. त्याला उत्तर पाठवण्यासाठी राजे सदरेवर बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराची फुले लेखणीने कागदावर रचित होते. राजे एकसुरात मजकूर सांगू लागले. बनाम सर्जाराऊ जेधे देशमुख तपे रोहिड खोरे प्रति राजश्री शिवाजी राजे. मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणून जासुदांनी समाचार आणला आहे. तरी तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरे बाळे समेत तमाम रयती लोकांशी घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठवणे. जेथे गनिमाचा आजार पोहोचे ना अशा जाग्यासी पाठवणे. गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकून पळून जाणे. बाळाजी आवजींनी पत्र पुरे केले. राजांचा दस्तूर घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले. पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला. राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताना एका बोलाचे चांगलेच शिक्कामोर्तब शंभूबाळांच्या मनावर पक्के झाले होते. गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकून पळून जाणे. सर्जेराव जेध्यांना रयतेच्या सुरक्षिततेसाठी पळून जाण्याचा सल्ला जरी राजांनी दिला तरी स्वतःसाठी मात्र शास्ता खानाच्या पुण्याच्या 1.25 लाखी सैतानी गोटात घुसून जाण्याचा बेत निवडला. आता घुसणेच भाग होते पण सोपे नव्हते. राजे रात्रंदिवस त्याचाच विचार करीत होते. हुताशनी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळ्या एवढा अंग फुलता चंद्र घेऊन उभी राहिली.
होळीच्या मानकऱ्यांनी कानंदखोरीत फिरून ऐनाटेत सखोट उंच झाड तोडून ते गडावर आणले. त्याची होळी आंब्याच्या डहाळ्यांनी सजवून ती होळी चौकात उभी केली. घरट्या घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमाव करू लागले. पुनवेच्या फुलत्या चांदण्यात हलग्याची कातडी तडतडत फुलू लागली. चौकात जळाऊ लाकडांचा भला थोरला हुडवा रचला होता. खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला जळता चूड लावून होळी पेटती करणार होते. राजे खासा पेहराव करून फर्जंद शंभूसह जिजाऊंच्या महालात आले. जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बाले किल्ल्यावरच्या होळी चौकाकडे चालले. त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमणाजी नऱ्हेकर, मोरोपंत, नेताजी, फिरंगोजी, येसाजी, केदारजी जेधे, सिदोजी थोपटे अशी मंडळी चालली. शंभू बाळांचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात धरला होता. तांबूलविड्याच्या पानावर पाठभर चुन्याची शिकल चढावी तसे गडमाथ्यावर दाट चांदणे पसरले होते. त्या चंदेरी पायघडीवरून सोन्याच्या 2 घडीव मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभू चालले होते. सारंजामासह राजे होळी चौकात आले. हलग्यांची थरकती तडतड खामोश झाली. मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला. राजांनी हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर जोडली. त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला. जय जगदंब म्हणत हातचा चूड राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला भिडवला. मावळ्यांनी हर हर महादेवच्या किलकाऱ्यांची होळीच होळी उभी केली. हुडवा पेटता झाला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून चढ्या आवाजात घुमल्या. खाशांसाठी उभारलेल्या चौथऱ्याच्या बैठकीवर राजे शंभूंसह विसावले. होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर ढळणाऱ्या चांदण्याच्या आसमानी चवरीमुळे ती 2 रूपे इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखी दिसत होती. पेटत्या हुडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली. पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरस्त्या निखाऱ्यातून आल्हाद बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रिंगण धरले. एक एकटा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यात हात घालू लागला. नारळ काही हाताशी येत नव्हता. घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन धगीत मिसळत होते. होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती. लाकडाच्या गाठी पेटता पेटता फाटकन ठणकत मध्येच फुटत होत्या. होळी आणि मावळे इरेसरीला पडले होते. होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती. मावळे तिच्या निखाऱ्यांच्या आग पेटल्या गोटाला खणती लावून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते. झेपावलेल्या एका सर्जा मावळ्याच्या हातात निखाऱ्यातला नारळ एकदाच लागला. नरड्याची घाटी फुलवून जय भवानी गरजत त्याने होळीच्या उसळत्या आगज्वाळे एवढी बेभान उंच उसळी घेतली. पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दणकन भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्याच ठिकऱ्या उडवल्या. त्याचा तळवा नारळाच्या आपल्या करवंटीने पोळून निघाला होता. पण उरात पेटते काळीज असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात. वारे वाघा, भले रे माझ्या भातदरा म्हणत भोवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले. इतर होळकरांनी चौफेर उधळलेला चटका देणाऱ्या खोबराखंडांचा प्रसाद झोंबी खेळून हा हा म्हणता मट्टही केला. सिदोजीरावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले. बैठकीवरून उठून राजांनी त्याचे खांदे थोपटले. त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्याच्या हातांनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले. हुताशनीचा चंद्र पेटती होळी बघत चढतीला लागला. राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परतू लागले. जाम्यावर कंठ्याचा लाल गोंडा रुळणाऱ्या त्यांच्या जिम्मेदार पाठीवर पांढरधोट चांदणे पसरले होते. मात्र राजांच्या मनात विचारांचा हुडवा पेटला होता. ते मनसुबा बांधित होते. गनिमाची होळी पेटून त्याच्या गोटाच्या आग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ आल्हाद बाहेर काढायचा असेल तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे. जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे. त्यांचा हात धरून चालता चालताच शंभू बाळांनी त्यांना विचारले, आबा, तुम्ही काढाल होळीच्या जळत्या हुडव्यातला नारळ?
राजे हसले. टोप डोलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले. कोशिश करू. रामनवमी आली. पहाट स्नान केलेले बाळराजे धाराऊसह जिजाबाईंचे पायदर्शन करून राणीवशातील साऱ्या आऊसाहेबांना मुजरा करायला चालले. धाराऊ बरोबर ते सोयराबाईंच्या महाली आले. पुढे होऊन झटकन वाकून बाळराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपाळाला भिडवली. त्यांना खांदे धरून वर उठवीत सोयराबाई धाराऊकडे बघत म्हणाल्या, केवढी अदब. खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं. मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणून गेला तो सोयराबाईंचा सतेज केतकी वर्ण. ते मनोमन आपल्या मासाहेबांची सईबाईंची मुद्रा उभी करू लागले. पण ती नीटपणे त्यांना काही उभी करता येईना. फक्त एक धुसर सावळेपण नजरेसमोर येत होते. खरोखर कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब, असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्तसतेज ओठांना लावला. त्यांना दूध पिताना पाहून धाराऊच्या मनी येऊन गेले की रामराज नाव नाही तेच बेस हाय. नाव नसता एवढा वनवास, मग असल्यावर किती. दूध पिऊन पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईंच्या राजमनाला जाणवून गेले की आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराजे, नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचं नाव रामराजे ठेवलं असतं. सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडविताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पायधूळ घेतो आहोत मासाहेब, उठा. लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठवले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसविले. देव्हाऱ्यासमोरचा सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाळराजांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देवजन्माचा प्रसाद. शंभूबाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकविले. फूल डाव्या हाती घेऊन सुंठ साखर ओठांआड केली. थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरविताना बाळराजांना वाटले की या महाली आले की देवाच्या रावळात आल्यासारखं वाटतं. येऊ आम्ही आऊसाहेब म्हणत बाळराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले. या, हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणवून गेलं की बाळराजे तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता, आम्हास आपलेच वाटता. चिमणाजी आणि बाळाजी नरेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेधे, नेताजी, मोरोपंत, तान्हाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती. पाली दरवाजावरची गड चढीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बाले किल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कुणाच्या ध्यानीमनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्ताखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता. कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या. चखोट निवडक असे कुलशे 150 पटेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले. लाल महालाच्या कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजीही बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्ताखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे चिमणाजी आणि बाळाजी यांची संगती पाठीवर नंगी हत्यारे पेटलेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनामागून दालने मागे टाकीत शास्ताखानाने ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्ताखान
एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्फारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला, पण खानाने जीवाच्या आकांताने तेवढ्यात खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला वार खिडकीची महिरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्याच्या 3 बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कंडके करून हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले. महिरप लाल करीत खानाच्या बोटांची पेरं फरसबंदीवर उतरली. या अल्लाह म्हणून भयानक किंचाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फत्ते या छाप्यात जीवे मारला गेला. जनान खानातील कैक रंगिल्या बाहुल्या अपराधामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. अंधारामुळे जनानखान्यातील कैक रंगिल्या बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीची इशारत केली. गनीम भाग गया, शैतान की नस्ल, पीछा करो, दीन दीन असे म्हणत राजांच्या सह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पिटाळायला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. 3ऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंत सिंगावर सोपवून शास्ताखानाने धास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्षे पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्यातून हल्ला. बालेकिल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभूबाळांनी पुढे होऊन राजांच्या अजानुबाहू हाताचे बोट पकडले. त्यांच्या छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास अख्खा नारळ नाही काढता आला हुडव्या बाहेर, फक्त शेंडीच हातास आली. शंभूबाळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटली आणि लाल महालातली शाहिस्ते खानाच्या हातची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाख आला. उन्हे तावणीला पडली. एका सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पाटांगण चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या घोटीव दगडी मल्लखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभूबाळांचे उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधाराची हातजोड देऊन बाळराजांना मल्लखांबावर चढते केले. पिवळा धमक धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरते चालाक वळसे भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मल्लखांबाचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला 2ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाप झेप टाकून झटाझट उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मल्लखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले. अव धाकलं राज, दम खा म्हणून हात पसारीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी धापावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कुणीतरी सोनरसात बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्यासमोर पेश केलं आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लागवी अर्जवाने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेच पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभूबाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठीधारी सडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा. गोमाजी खोळंबलेत, मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकले होते. झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कोणाची दृष्ट न लागो आई अंबे. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशी म्हणत होत्या, बाळराजांना अदब कसली ती नाहीच,
सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले, पण लबाड दिसतात मात्र गोमटे स्वारींची नको ती याद देतात. आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडणाऱ्या राजांच्याकडे सोयराबाई स्वतःला हरवून नुसत्या डोळाभर बघतच राहिल्या. दसऱ्याचे पान सोने लुटून होताच राजांनी आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरगीर औरंगजेबाच्या गुजरात सुभ्यात बेमालूम पेरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी राजांनी मोठाच मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तट टाकून पडलेला जसवंतसिंग एक बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंत सिंगाच्या पुण्यातील गोटावर दिवसरात्र धाडसी छापे घालू लागले. चिडलेल्या जसवंत सिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतेची वाट मोकळी झाली. शास्ता खानावरच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरली होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तेथेच अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्याच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते, मन चाहेल तिथे. राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायचा दिवस आला. चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेनवळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजिरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते की कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिनीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्यापावली माघारी परतली. दर्पण धरलेल्या चंद्रादासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांनी हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीबतूंच्या कोयऱ्या असलेल्या निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडेला अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पायांनी बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकीवाटे येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठं गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? मासाहेबांच्या महाली असतील त्या. सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेत हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमविलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्यांच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तेथे 2 मोत्तद्दार, एका उंच उमद्या जनावरावर मांड घेतलेला महम्मद सैस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी ज्योत्यावर एक पिकलेले लिंबू ठेवले होते. सैसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट ज्योत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर ज्योत्याच्या रोखाने चौपट दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. ज्योत्याजवळ येताच सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन ज्योते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने ज्योत्यावरचे लिंबू बिनचूक उधळवून लावले. राजे न राहून उद्गारले, भले सैस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या.
2-3 वेळा महम्मद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग पायउतार होऊन तो शंभूबाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब ले लो स्वारी छोटे राजा साहब, अब ले लो सवारी छोटे राजा साहब. बाळराजांनी आपल्या हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चालाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मान जमवली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्टू मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरवला आणि टाच भरली. ज्योत्याच्या रुखाने तट्टू दौडू लागले. ज्योत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चाल बदलीची टाच दिली. उशी घेऊन तट्टू ज्योत्यापार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच ज्योत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आकर्षित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. 2-3 वेळा शंभूबाळांनी तट्टासह ज्योत्यापर झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक, छलांग जम गई, अब आंख जानवर पर मत रखना नींबू पर, फेकिए जानवर. बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकले. ज्योतेजवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन ज्योते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुरांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूप. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट्टू ज्योत्याच्या पार झाले, पण खूर भुईला टेकविताना फसले आणि बाळराजांच्या सह कोलमडून कोसळले. या अल्लाह म्हणत भेदरलेला सैस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, जब घोड़ा फिसलता है तो पहले रिकिब का पैर खुला करने मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिलशहा दौड़ता है, बहुत खतरनाक. हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, ज्योत्यापार अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो. बाळराजांचा निरोप घेणं आहे म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडले.